नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन बघितलं तर कॅप्शन आहे एक लुटेरा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की मी असं का म्हणतोय, एक लुटेरा आणि तो कोण आहे, काय आहे, कसा आहे, कुठे आहे, आणि जर हा लुटेरा पाठीमागे असेल भूतकाळामध्ये तर आपण त्याला एक लुटेरा था असं म्हटलं असतं. परंतु तो जर लुटेरा पूर्वी काळापासून आजपर्यंत तो आत्ताही अवेलेबल आहे, म्हणून त्याला आपण एक लुटेरा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय की माझं मत जे आहे किंवा मी जे माझं मत मांडतोय हे तुम्हाला पटतंय का, त्यासाठी. आता मित्रांनो, डकेत किंवा लूट करणे, चोरी करणे, लोकांची संपत्ती लुटून घेणे, जबरदस्तीने संपत्ती हिसकावून घेणे. आता सर्वसामान्य चोर जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल, काही लोक पाकिट मारत असतात, काही लोकांच्या खिशातून 10 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेत असतात. ही चोरी झाली, किरकोळ चोरी झाली, पाकिटमारी झाली. पण जी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये सतत तोच व्यवसाय करत असतील त्या मंडळींना आपण लुटेरे म्हणतो किंवा डकेत म्हणतो, किंवा एखादा प्रमुख असेल त्या गटाचा तर त्याला एक लुटेरा असं म्हणतो, कारण ते युनिक नाव आहे. त्या गटाच्या प्रमुखाला आपण ते नाव दिले कारण त्याच्या मागे खूप मोठा गट सुद्धा लुटारूंचा गट आहे आणि म्हणून आपण त्याला एक लुटेरा असं म्हणतोय. आणि ते कसं, तर मित्रांनो, ही जी काही चोरी करणारी मंडळी आहे ती पूर्वीपासूनच त्यांचे आजोबा पंजोबा सुद्धा, म्हणजे यांचा पिढीजात व्यवसाय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु यांच्या पिढ्यांनी, मागच्या पिढ्यांनी जसं डकेती केली, लूट केली, चोरी केली, लोकांची संपत्ती लुटून घेतली, परंतु आजही त्याचाच वंश पुढे येतोय आणि त्याची चोरीची परिभाषा जरी बदलत असेल, परंतु ही मंडळी मात्र यांचे पूर्वज ह्याच गोष्टी करत होते असं माझं स्पष्ट मत आहे. कारण जरी चोरीची परिभाषा, डकेतीची परिभाषा किंवा लुटण्याची परिभाषा बदलली असली, लूट फक्त पैशाची होत होती, ती चोरी सोनं नाणं लुटलं जायचं. परंतु आजच्या परिभाषेमध्ये जर बघितलं तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूमध्ये जर माणसाची लूट होत असेल, त्याच्या खिशाला कात्री लागत असेल, तर मग याला लूट म्हणायचं. आणि ती लूट करणारी जर मंडळी असतील तर त्या ग्रुपला काय म्हणायचं आणि त्याच्या प्रमुखाला काय म्हणायचं. म्हणून मी हे जे कॅप्शन देतोय, एक लुटेर आणि त्याला क्वेश्चन मार्क देतोय, ते तुम्हाला पटतंय का बघा. मित्रांनो, परिभाषा एकच आहे, छोटी चोरी मोठी चोरी, डकेती. 1947ला देश स्वतंत्र होतो, लोकशाही प्रक्रिया आपल्याकडे येते, राजेशाही पाठीमागं जाते आणि मग या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे ज्या गटाला देशातील जनता सत्ता स्थापन करण्याची किंवा सरकार चालवण्याची संधी देते, तो गट सरकार स्थापन करतं आणि त्याच्या मनाप्रमाणे त्याला हव्या असेल तशा योजना, म्हणजे डेव्हलपमेंट, लोकांना सुविधा देण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या योजना आणतं आणि डोक्यामध्ये मात्र डकेती दिमाग वापरून त्या योजनाच्या अनुषंगाने किंवा लोकांच्या आडून त्यांचे खिशे भरायचं काम कसं करतं किंवा त्यांचे खिशे भरले पाहिजेत अशा योजना, विविध योजना लोकांसमोर आणतं. सर्वसामान्य जनतेच्या हे लक्षात जरी येत नसेल, परंतु ज्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं किंवा त्याचे परिणाम आपल्या समाजामध्ये दिसायला लागतात, त्यावेळेस मात्र लक्षात येतं की ह्या योजना फसव्या योजना आहेत. या योजना ज्या आहेत किंवा या डेव्हलपमेंट जे सरकार करतंय, सरकारचा जो ग्रुप करतोय, सरकारचा जो म्होरक्या करतोय, तो फक्त स्वतःचे खिशे भरण्यासाठी आणि जनतेची लूट करण्यासाठीच चाललंय असं आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. आणि मित्रांनो, मग हे असं जर दिसत असेल तर त्याला आपण लुटेरा म्हणणार किंवा लूट म्हणणार, किंवा तो जो ग्रुप असेल तो जर सर्व तसंच करत असतील तर त्या ग्रुपच्या मोरख्याला, तो युनिक मोरख्या आहे, त्यामुळं त्याला एक लुटेरा आपण असं म्हटलं तर वावगं ठरेल का? तुम्हाला काय वाटतंय? 2014 पासून जर बघितलं तर
ज्या 70 वर्षामध्ये गोष्टी घडलेल्या नाहीत त्या गोष्टी आम्हाला घडवायच्यात असा एक ग्रुप म्हणतो, तो सत्तेवर येतो, लोकांची दिशाभूल होते, अच्छे दिन येतील या अपेक्षेनं लोकांनी त्यांना सत्ता त्यांच्या ताब्यात दिली. आणि मग तुम्ही जर बघितलं तर लोकांना सुविधा देण्याच्या नावाखाली, लोकांची डेव्हलपमेंट होण्याच्या नावाखाली विविध योजना आणल्या जातात. आणि त्या योजना जर बघितलं तर कशा पद्धतीनं फसवे आहेत, या योजना कशा पद्धतीनं लोकांच्या खिशाला कात्री लावणारे आहेत हे आपल्या लक्षात येईल. मग मित्रांनो, महागाईचं बघितलं तर सर्व अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. मग हे वाढत असतानाच बाकी शिल्लक राहिलं म्हणून की काय, महाराष्ट्र शासनाचा टॅक्स आहेच, भारत सरकारचा टॅक्स आहेच, त्याच्यामध्ये जो काय महागाईचा भडका होतोय तो वेगळाच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती जर बघितल्या तर त्या वाढत जात आहेत. हे सर्व जर बघितलं तर मग जनता जी आहे या जनतेला जीवनावश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजे आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या जीवनावश्यक म्हणजे त्या जनतेला घ्याव्याच लागतील, त्यांच्या जीवनामरणाचा प्रश्न असतो, त्याच्यावर सुद्धा टॅक्स लावायचा. ज्या गोष्टी जीवनावश्यक नाहीयेत म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत त्या घेतल्या तरी चालतील, नाही घेतल्या तरी चालतील, अशा गोष्टीवर लावला तर चालेल. परंतु ज्या गोष्टी गरजेच्या आहेत माणसाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, त्या दर दिवस त्याला लागत आहेत, अशा गोष्टीवर सुद्धा ज्यावेळेस टॅक्स लावला जातो, मग मला सांगा ती गोष्ट त्या प्रत्येक माणसाला लागणारीच आहे. म्हणजे त्याला ती गोष्ट लागत असेल तर त्यावर सुद्धा जर त्याला टॅक्स द्यावाच लागत असेल तर याला तुम्ही काय म्हणणार? आणि ती फक्त एका संपत्तीची किंवा पैशाची लूट नाही, सोन्या चांदीची लूट नाही, तर त्यांच्या खाण्यावर सुद्धा टॅक्स लावला जात असेल, अन्नधान्यावर टॅक्स लावला जात असेल, भाजीपाल्यावर टॅक्स लावला जात असेल, किंवा जो आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणू किंवा जाणं येण्याचा जो खर्च आहे, प्रवास भाडे, याच्यावर जरी टॅक्स लावला जात असेल तर याला मग लूट म्हणायचं की नाही म्हणायचं हे तुम्ही सांगा. काही उदाहरणं जर बघितली आपण तर रेल्वे भाडं आहे, एसटीचं भाडं आहे, याच्यावर सुद्धा टॅक्स येतोय. माणसाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत याच्यावर सुद्धा टॅक्स येतोय. आपण सरकारी गव्हर्नमेंटच्या गाड्यामध्ये नाही गेलो, स्वतःची गाडी घेतली तिला सुद्धा टॅक्स आहे. त्याला पेट्रोल डिझेल आहे त्याच्या किमती वाढत जात आहेत. म्हणजे भरमसाठ महागाई केली जाते आणि महागाईनं लोकांच्या खिशामध्ये शिल्लक राहते की नाही याचा न विचार करता पुन्हा कात्री लावून जर टॅक्स वसूल केला जात असेल तर मग याला तुम्ही काय म्हणणार? एवढंच की काय, परंतु मित्रांनो उदाहरण म्हणून सांगतो, आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो. सध्या कोणी घरामध्ये पैसे ठेवत नाही, बँकेमध्ये पैसे ठेवले जातात. तर बँकेच्या पूर्वी म्हणजे अगोदर बँकेमध्ये पैसे ठेवले की आपल्याला बँकेकडून व्याज मिळायचं त्या पैशाला. परंतु आत्ताची जर कंडिशन तुम्ही बघितली तर ती अशी आहे की तुम्हाला त्या खातं खोलायला मिनिमम बॅलन्स लागतो. मिनिमम बॅलन्स म्हणजे काही बँकांचं 500 रुपये, काही बँकांचं 1000, काही बँकांचं 5000, काही बँकांचं 10,000. महिन्याला तुमचा तो बॅलन्स तिथे ठेवलाच पाहिजे. ते त्यातून तुम्हाला काढता येणार नाही. आणि जर समजा तुमच्याकडे पैसाच नाही आता असं समजून चाला, तर तुमचं खातं चालू असायला पाहिजे. हा बँकेचा बडगा तुमच्यावर असतो. ते कंटिन्यू तुम्ही त्या खात्यामध्ये रेलचेल चालू पाहिजे, तुमचे देवाणघेवाण व्यवहार चालू असले पाहिजेत. जर तुम्ही ते व्यवहार चालू असतील तर जे व्यवहार चालू झालेत त्याच्यावर सुद्धा बँक टॅक्स आपल्याकडून वसूल करतं. आणि जर समजा एखाद्या माणसाला पैसेच नाहीये, समजा त्याचं महिना 2 महिने खातं बंद आहे, तर तुमचं खातं बंद आहे, तुमचे व्यवहार बंद आहेत म्हणून सुद्धा हे गव्हर्नमेंट किंवा ह्या बँका त्याच्याकडून दंड वसूल केला जातो. म्हणजे खातं चालू असेल तरी दंड, खातं बंद असेल तरी दंड. आता त्याच्या पुढची एक सुविधा मित्रांनो आली, जर समजा तुम्ही एटीएमची सुविधा घेतली तर एटीएमचे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला मिनिमम 3 करता येत होते, मॅक्झिमम 3 करता येत होते. त्याच्या आधीही तुम्हाला किती पैसे काढायचे हे त्याच्यावर सरकारचं बंधन होतं. परंतु त्यानंतर जर बघितलं तर या ट्रान्झॅक्शनवर आत्ता पर ट्रान्झॅक्शन आपल्याला पैसे बँकेला मोजावे लागणार आहेत. बरं, जर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन नाही केलं
तर पुन्हा तुम्ही ट्रान्झिशन करत नाही, ती सुविधा तुम्ही घेतलेली आहे त्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. म्हणजे पूर्वी 20 रुपये तुम्ही चेकबुक घेतलं तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला शासनाला टॅक्स द्यावा लागणार आहे. एवढंच की काय, परंतु मिनिमम बॅलन्स आणि मॅक्झिमम बॅलन्स जर नाही ठेवला, तुमचं खातं सुरळीत नाही चालू ठेवलं, तर तुम्हाला त्यावर टॅक्स द्यावाच लागणार आहे. म्हणजे माणसाने कुठलीही ऍक्टिव्हिटी केली म्हणजे ट्रान्झिशन केलं तरी टॅक्स द्यायचा आहे, ट्रान्झिशन नाही केलं, खातं बंद ठेवलं तरी बंद का ठेवलं म्हणून टॅक्स द्यायचा आहे. असं जर सरकारचं धोरण असेल, म्हणजे काहीही घडो त्या माणसाने टॅक्स द्यायचाच आहे. माणूस जिवंत आहे टॅक्स द्यायचा आहे, माणूस मेला तरी टॅक्स द्यायचा आहे. जर अशा विविध योजना आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली किंवा योजनांच्या सुविधांच्या नावाखाली जर हे गव्हर्नमेंट किंवा हे शासन जर असं वागत असेल, तर अशा शासन आपण म्हणतो ना की शासन हे लोकांचं मायबाप असतं, मायबाप सरकार असतं. परंतु हे सरकार जर त्या माणसांकडे असणारी संपत्ती म्हणजे पैसा असेल, दुसरी कोणती संपत्ती असेल, ती कुठल्या ना कुठल्या विविध योजना आणून वेगवेगळ्या मार्गाने जर काढून घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर अशा गोष्टीला आपण काय म्हणणार? चोरी म्हणणार, डकैत म्हणणार की लूट म्हणणार? आणि अशाच गोष्टी या भारत देशामध्ये 2014 पासून डेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. ज्या गोष्टी प्रमाणामध्ये ठेवायला पाहिजे त्या गोष्टी प्रमाणाच्या बाहेर जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती तर वाढतच जात आहेत. तिकडे जी मूळ किंमत आहे पेट्रोल डिझेलची ती कितीही झाली तरी तिथे मात्र आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमती 100च्या पुढेच आहेत. सोन्याच्या किमती भरमसाठ वाढत जात आहेत. त्याच्यावर लावला टॅक्स तर काही हरकत नाहीये, परंतु जे काही तुमचं दूध असेल, खाण्याचे पदार्थ असतील, धान्य असेल, भाजीपाला असेल, याच्यावरही टॅक्स लावला जातोय आणि लोकांकडून तो वसूल केला जातोय. याचा अर्थ जीवनावश्यक वस्तूवर जर टॅक्स लावत असेल आणि त्या लोकांची पिळवणूक जर सरकार करत असेल, तर त्याला आपण लूटच असं म्हणतोय. आणि जर तो ग्रुप करत असेल, म्हणजे सत्ताधारी असलेला ग्रुप जर करत असेल, मग त्याचा मोरख्या जर कोणी असेल, तर त्या मोरख्याला, त्या ग्रुपला आपण एक लुटेरा असं म्हणतोय. आणि मी त्याला क्वेश्चन मार्कही देतोय. आणि मित्रांनो, मी असं का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु हे माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की नाही, आणि हे कधी 2014 पासून झाले आणि ते कोणी केलंय किंवा तो मोरख्या कोण आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. जाता जाता लोकांच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये जर आपण गॅस सिलेंडर बघितलं तर त्या सिलेंडरच्या किमती वाढतच जात आहेत, कमी व्हायला तयार नाहीये. मग काही उज्ज्वला योजना आणल्या जात आहेत, त्याच्यामध्ये लोकांना सबसिडी देण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे 4 लोकांना सबसिडी द्यायची आणि 96 लोकांकडून ती वसूल करायची. म्हणजे 4 लोकांना जे द्यायचं ते 96 लोकांकडून 96 पट वसूल करायचं, असं हे सरकारचं धोरण आहे. आणि मग अशा या धोरणास या सरकारने जे काही चालू केलंय, या सरकारने जे काही योजना आणलेल्या आहेत, या योजना जर बघितल्या तर किती फसव्या योजना आहेत. या योजना कशा पद्धतीनं माणसाच्या खिशाला कात्री लावतायत आणि माणसाच्या खिशामध्ये कुठल्याही पद्धतीची संपत्ती ठेवायची नाही. जी काही संपत्ती असेल विविध योजनांच्या मार्गाने पुन्हा सरकारकडे गेली पाहिजे आणि सरकार जे चालवतायत पर्यायाने त्यांच्या खिशामध्ये गेली पाहिजे. अशी ही शासन योजना जर करत असेल तर ह्या योजना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्वसामान्य जनतेची ही लूट आहे, त्यांच्या खिशाला कात्री आहे. आणि म्हणून मी याला एक लुटेरा असं म्हटलंय. आणि मित्रांनो, जाता जाता जर बघितलं तर आपण त्याला एवढंच असं म्हणू शकतो, 2014ला यांनी येऊन केलं काय, 2014ला यांनी येऊन केलं काय, शेतकऱ्याचं कामगाराचं कंबरड मोडलं हाय. 2014ला यांनी येऊन
केलं काय शेतकऱ्याचं, कामगाराचं कंबरड मोडलं हाय, जातीवादाचं ह्यानी विषय पेरलं पाय, जातीवादाचं ह्यानी विषय पेरलं हाय, साऱ्या देशाचं वाटूळ केलं पाय, साऱ्या देशाचं वाटूळ केलं पाय. 2014ला येऊन याने केलं काय, साऱ्या देशाचं वाटूळ केलं पाय. म्हणजे कोणी केलंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मित्रांनो, आज एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.